चंद्रपूर जिल्हा बँकेवर सायबर गुन्हेगारांचा डल्ला, तब्बल 3,70,00,000 लुटले। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील तब्बल 3,70,00,000 रुपयांवर सायबर गुन्हेगारांनी डल्ला मारल्याचा प्रकार समोर आलाय। सायबर गुन्हेगारांनी 7 ते 10 फेब्रुवारी दरम्यान अनेक व्यवहारांमध्ये दिल्ली आणि नोएडा येथील खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केलेत। सुट्टीच्या दिवशी हा प्रताप केला असावा अशी शंका बँकेचे CEO राजेश्वर कल्याणकर यांनी मीडिया माध्यमांशी बोलताना व्यक्त केली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून RTGS द्वारे हस्तांतरित केलेली रक्कम नागपूर येथील S बँकेमार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते। त्याचप्रमाणे 7 आणि 10 फेब्रुवारी या 2 दिवसात 34 खातेदारांच्या खात्यांमधून RTGS द्वारे ही रक्कम हस्तांतरित झाली। तथापि हस्तांतरित रक्कम संबंधित खात्यामध्ये जमा झाली नाही, त्यामुळे संशय निर्माण झाला। 3,70,00,000 रुपये मूळ खात्यात जमा होण्याऐवजी इतरत्र हस्तांतरित झाल्याचं पुढे आलंय। जनता टाइम, जटा TV चॅनल साठी प्रियंका ठमके, विदर्भ प्रमुख प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.